अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं म्हणणं गुलाबराव पाटील यांचं। मंत्री गुलाबराव पाटलांनी नेमका हा निशाणा कुणावर साधलाय हा प्रश्न आहे, कारण 10 वेळा माझी फाईल अर्थ खात्याकडून माघारी आली असं गुलाबराव पाटील म्हणतात। गुलाबरावांनी अनुभव सांगितला, पण निशाणा नेमका कुणावरती हा प्रश्न कायम आहे। दरम्यान काही वेळानंतर गुलाबराव पाटलांना जेव्हा माध्यमांनी याबद्दल विचारलं तेव्हा ते आपल्या टीकेवरती ठाम होते। अर्थ विभागामध्ये जास्त वेळ फाईलचा प्रवास झाला आणि त्यामुळे मी असं बोललो असं गुलाबराव म्हणालेले आहेत। सीआरसी वाले अमुक वाले सगळे पाठी लागले आहे, एक एक करतोय। पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे, टीव्ही वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ खात्यासारखं नालायक म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस। पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहां जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है। तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची। पण मी पिछा सोडला नाही, आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही। जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं। कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं। नाही, अर्थ विभागामध्ये जास्त वेळेस ही फाईलचा प्रवास झाला अशी मी मांडणी या ठिकाणी केली। अरे बाबा, मी त्या कॅबिनेटमध्ये होतो, कुठलाच वाद झालेला नाही, उलट हसत खेळत झालेली ही कॅबिनेट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।